स्वामी विवेकानंद हे नाव तर आपण सगळे घेतो. आपल्या भाषणांमध्ये त्यांच्या नावाचा उच्चार करतो. पण खरं सांगायचं तर आपण स्वामी विवेकानंद यांना खरं ओळखतो का? मला सांगा, ते काय फक्त संन्यासी होते का? की फक्त धर्मगुरू होते? की या देशाला झोपेतून जाग करणारा एक अग्निपुंज होते? आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांवरची 3 अशी पुस्तके सांगणार आहे जी वाचल्यानंतर स्वामी विवेकानंद हे थेट तुमच्या आत हृदयात बोलायला लागतात. नमस्कार, मी मनीष काविनकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कदाचित तुमच्यातला एक नवा विवेकानंद जागा होईल. या प्रवासाची सुरुवात करूया आपण विंदा करंदीकरांच्या विश्वमानव स्वामी विवेकानंद या पुस्तकापासून. करंदीकर इथे स्वामी विवेकानंदांना पूजेसाठी मांडत नाही, तर ते त्यांना समजून घ्यायला भाग पाडतात. या पुस्तकात स्वामी विवेकानंद म्हणजे एका मठापुरते मर्यादित नसलेले किंवा एका धर्मात अडकलेले नसलेले, तर संपूर्ण मानवजातीसाठी विचार करणारे विश्वमानव म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. शिकागो धर्म परिषदेत उभा राहिलेला तो तरुण संन्यासी फक्त भारताचा प्रतिनिधी नव्हता, तर त्या दिवशी तो म्हणत होता की माणूस मोठा झाला पाहिजे, धर्माने नव्हे माणुसकीने. करंदीकर इथे आपल्याला सांगतात की स्वामी विवेकानंद हे धर्म आणि विज्ञान, अध्यात्म आणि वास्तव, पूर्व आणि पश्चिम यांच्यातला सेतू होते. आज जेव्हा जग तुटत चाललंय तेव्हा जोडणारा विवेकानंद समजून घ्यायला हे पुस्तक नक्की वाचा. आता आपण थोडंसं आत शिरूया, थेट स्वामी विवेकानंदांच्या मनात. प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचं चरित्र चिंतन हे साधं चरित्र नाही. इथे प्रश्न विचारले जातात की नरेंद्रनाथ इतका अस्वस्थ का होता? देव शोधताना तो समाजाकडे का पाहतो? आणि संन्यास घेऊनही तो राष्ट्राबद्दल इतका अस्वस्थ का राहतो? मंडळी, रामकृष्ण परमहंसांचा स्पर्श, भटकंतीचे दिवस, उपासमार, अपमान, एकाकीपण या सगळ्यातून घडतो विचारांचा विवेकानंद. हे पुस्तक आपल्याला सांगतं की स्वामी विवेकानंद आधी स्वतःशी लढले, मग समाजाशी बोलले. हे पुस्तक आजच्या तरुण पिढीसाठी खूप महत्वाचं आहे, कारण आजचा तरुण गोंधळलेला आहे आणि उत्तर शोधतोय. हे पुस्तक त्याला सांगतं की उत्तर बाहेर नाही, तर त्याच्या स्वतःच्या आत आहे. आणि शेवटी तो आवाज जो झोपलेल्यांना हादरवतो, अग्निमंत्र. अग्निमंत्र म्हणजे स्वामी विवेकानंदांचे ज्वालाग्राही शब्द. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. हे पुस्तक वाचताना तुम्हाला वाटेल की स्वामी विवेकानंद समोर उभे राहून तुमच्याशी थेट बोलतायत. भीती सोडा, गुलामी सोडा आणि आत्मविश्वास जागा करा. हे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. आजच्या काळात जिथे तरुण थकतोय, निराश होतोय, तेव्हा हे पुस्तक मान उचलून जगायला शिकवतं. ही तिन्ही पुस्तक वेगवेगळी वाटत असली पण मिळून एकच गोष्ट आपल्याला सांगतात: विश्वमानव विवेकानंद कसे होते, चरित्र चिंतन ते कसे आणि का घडले, अग्निमंत्र आपण आता काय करायला हवं. मित्रांनो, स्वामी विवेकानंद फक्त इतिहासातले महापुरुष नाहीत, ते आजही आपल्याशी बोलत आहेत. फक्त प्रश्न इतकाच आहे की आपण त्यांना ऐकायला तयार आहोत का? जर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचा असेल, जर तुम्हाला देश, समाज आणि स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल, तर ही 3 पुस्तके फक्त वाचू नका, तर जगा. कारण स्वामी विवेकानंद म्हणतात, एक विचार तुमच्या जीवनात घ्या, त्यालाच जगू द्या, मग तुम्ही आपोआप यशस्वी व्हाल. तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा. तसेच आणखी कोणत्या पुस्तकांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आम्ही नक्की त्यावर एक विशेष भाग बनवू. चला, तुम्ही ही पुस्तके नक्की वाचा. तोपर्यंत मी लागतो पुढच्या भागाच्या तयारीला. आणि हो, काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.